नमस्कार, सॉइल टेस्ट या मराठी स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इथे आज आपण मराठवाडा स्पेशल लाटीवडी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करू। एक बाउलमध्ये किसलेलं खोबरं, तीळ, लसूण, कोथिंबीर, खसखस, जिरे घेतले आहेत। सुरुवातीला इथे तीळ आणि खसखस आपण भाजून घेणार आहोत। भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। किसलेलं खोबरं भाजून घेऊ। चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। भाजलेल्या तिळामध्ये लसूण, जिरे घालून मिक्सरला बारीक करून घेऊ। भाजलेल्या खोबऱ्याला हाताने बारीक करून घेऊ। आता त्यामध्ये तयार वाटण ॲड करून त्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 2 चमचे मीठ, 2 चमचे काळं तिखट, 1 चम्मच गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं ऑइल ॲड करून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता एका प्लेटमध्ये 1 बाउल गव्हाचे पीठ, 1 बाउल बेसन पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, ओवा घालून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालून घेऊ। त्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता मिश्रण थंड झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत चपातीला मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे। इथे लाटीवडीसाठी लागणारी कणिक तयार आहे। आता एक छोटा गोळा घेऊन त्याची चपाती बनवून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चपाती बनवून घ्या। त्यावरती चिंच आणि गुळाचं पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। चिंच आणि गुळाच्या पाण्यामुळे आंबट गोड अशी चव येते। तुम्ही इथे चिंच आणि गुळाचं पाणी स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर त्यावर तयार मसाला हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे।
आता उरलेल्या वड्या देखील अशाच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत। सगळ्या वड्या अशा प्रकारे कट करून घ्या। आता वड्या वाफवून घेऊया। आपल्याला इथे लाटी वडी 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायची आहे। इथे वाफवून लाटी वडी तयार आहे। तुम्ही इथे अशी सर्व केली तरी सुद्धा खूप टेस्टी लागते। उरलेल्या वड्या देखील आपल्याला अशाच प्रकारे वाफवून घ्यायच्या आहेत। इथे आता गरम तेलामध्ये मी लाटी वडी तळून घेतली आहे। तळल्यामुळे लाटी वडी खूप टेस्टी आणि कुरकुरीत अशी बनते। लाटी वडी तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता। 10 ते 15 दिवस सहज टिकते। अशाच प्रकारे उरलेल्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे आपली मराठवाडा स्पेशल अशी लाटी वडी तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।